मित्रांनो नमस्कार. चैतन्य लाकडी घाणा आणि ऑर्गॅनिकमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इथे थोडंसं मशीन कसं खोलावं ती एक माहिती घेत आहोत. शक्यतो मशीनला असं गोण्या लावल्या तर मशीन ऑटोमॅटिक तिरकं होऊन जातं आणि तिरकं झाल्यानंतर तुम्ही त्याला जे काही खालचं काम करायचं असतं ते करू शकता. आता यानंतर हे जे मशीन आहे त्याचा फक्त हब खोलून घ्यायचा. हब जर तसाच राहिला तर शाफ्ट जो आहे तो खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. बाकीचं सगळं मटेरियलवरचं जे लोखंडाचं आहे ते जर आपण काढून घेतलं तर जास्त काही वजन जे आहे ते मशीनचं राहत नाही आणि ह्या टाईप मशीन जी आहे सहजासहजी वाकडी होऊ शकते आणि वाकडी झाल्यानंतर तुम्ही बाकीची जी कामं आहेत ती करू शकता. मशीनमध्ये तसं काही अडचण येत नाही. फक्त जर काही बेल्ट वगैरे गेला तर तुम्ही या पद्धतीने तो बदलू शकता. बदलणं पण एकदम सोपं असतं. बेल्टची सेटिंग शक्यतो इतका लूज पाहिजे. खूप टाईट असेल तर मशीन जे आहे बेल्ट जास्त खातं. त्यामुळे बरेच लोक काय करतात एकदम टाईट करायचा प्रयत्न करतात, पण त्याची पण काही गरज नसते. इथे एक पुली आहे आणि इथे एक पुली आहे. मोटर आणि गिअरबॉक्स इतक्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मशीनमध्ये असतात. आणि वरून शाफ्ट पूर्ण जे काम आहे शाफ्ट करतं आणि शाफ्टच्या वर हा जो आहे हा हब आपण त्याला म्हणतो. हा हब जो आहे हा बसवला जातो. तर हे सगळं हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतं मशीन खोलायचं म्हणजे ह्या सगळ्या प्लेटा खोलत बसायचं. तसं काही करायची गरज पडत नाही, कारण प्लेट जर खोलली तर मशीनचं वेट इतकं असतं त्याच्यामुळे त्याचं बॅलन्स व्यवस्थित होत नाही आणि प्लेट ज्या आहेत परत प्रॉपर लागत नाही. त्यामुळं मशीनचा प्रॉब्लेम कुठे आहे हे एकदा कळलं की हब खोलणं सगळ्यात महत्त्वाचं. हब एकदा निघाला तुमचा की बाकीच्या गोष्टी तुम्हाला एकदम सोप्या होऊन जातात. तर हा एक छोटासा व्हिडिओ होता ज्यात तुम्हाला बरीचशी माहिती जी आहे ती मिळाली असेल. धन्यवाद.